YCMOU EDU 116 2022चा क्वेश्चन पेपर। शाळेची रचना उदाहरणांसह स्पष्ट करा। शाळेमध्ये कोणकोणती शैक्षणिक साधने उपलब्ध आहेत त्याची काळजी कशी घ्याल? चांगल्या शालेय वास्तूची लक्षणे कोणती? शालेय इमारतीसाठी जागा निवडताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? शालेय इमारतीत होणारे कार्यक्रम सांगून शाळेमध्ये वापरल्या जाणाऱ्या योजना सांगा। शालेय ग्रंथालयात शाळेचे वैभवस्थान का समजले जाते? शालेय क्रीडांगणाचा नियोजनपूर्वक वापर कसा कराल? शालेय व्यायामशाळा ही कशी असावी स्पष्ट करा। शालेय उद्यानाचे महत्त्व स्पष्ट करा व त्याची काळजी कशी घ्याल? तुमच्या शाळेमधील वर्गाबाहेरील व्हरांडा कसा सजवला आहे हे स्पष्ट करा। शालेय परिसर विकास व सुशोभीकरणासाठी कोणकोणत्या योजना आहेत? प्रवेशद्वाराची आकर्षक रचना व आकार यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर कशी पडते ते स्पष्ट करा। शाळेच्या आर्थिक तरतुदींसाठी कोणकोणते कार्यक्रम व योजना राबविता येतात? तुमच्या शाळेतील नित्य देखभाल व निगा यासाठी तुम्ही काय कराल? स्वच्छतागृहांची स्वच्छता व निगा राखण्यासाठी शाळेमध्ये काय करता येईल? आपली शाळा ही भावना रुजवण्यासाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करा। शालेय इमारतीच्या खोल्यांमध्ये उद्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारची वाढ करावी लागेल? भविष्याच्या दृष्टीने वर्गरचनेस करावे लागणारे बदल स्पष्ट करा। बदलत्या अध्यापन पद्धतींना अनुसरून शाळेत कोणती साधने वापरावी लागतील? निरंतर शिक्षण व मुक्त शिक्षण यांचे महत्त्व सांगा।